श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि पहिली गोष्ट म्हणजे आज खूप दिवसानंतर चॅनलवरती मोठा ब्लॉग येणार आहे. आणि ब्लॉग बनवायचं कारण एकच आहे बरं का. म्हणजे ब्लॉग न बनवायचं कारण एकच आहे, ते म्हणजे पिल्लू. पिल्लू म्हणजे त्रास वगैरे देत नाही बरं का तो, पण सध्या आहे ना मला त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आणि मी रोज विचार करते, नाही बाबा आज ब्लॉग शेअर करीन, उद्या ब्लॉग शेअर करीन, पण माझ्याने काही ब्लॉग शेअर करणं होतच नाही. पहिली गोष्ट शूट करायला वेळ भेटतो बरं का, आणि गॅलरीत भरपूर असे व्हिडिओ जे मी शूट करून ठेवले आहे, पण त्याला एडिटिंग करून व्हॉइस ओव्हर देऊन तुमच्यासोबत शेअर करायला आहे ना, मला आहे ना स्पेसिफिक वेळ असं भेटतच नाही. आणि माझे सगळे आत्ता पण आहे ना, हे वादळ आहे ना माझं शांत झोपले, मी तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही. आहे ना असं वाटतंय का झोपूच नाही, आणि तो झोपला ना मला करमत पण नाही बरं का. पण काय, झोप पण महत्वाची त्याच्यासाठी. त्यानंतर कपडे धुवायला घेतले, कपडे वगैरे धुवून झाले, आणि मग म्हटलं चला तुमच्यासोबत आहे ना आज मला एक गोष्ट शेअर करायची होती. तर ती गोष्ट अशी का, तुम्हाला जर म्हणजे मी किंवा तुम्ही माझ्यासारखं कोणी असं नवीन असेल ना, ज्याने युट्यूबला ब्लॉग वगैरे चालू केले असेल, तर त्याला सगळ्यात आधी प्रश्न पडतो माहिती का, लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील म्हणजे तुम्ही जर काही केलं नाही तरी पण ते तुम्हाला नावच ठेवणार आहे, काही केलं तरी पण ते नावच ठेवणार आहे. म्हणजे कसं आहे माहिती का, लोक हे पायी पण चालवून देत नाही आणि घोड्यावर पण बसून देतात. ती गोष्ट ती गोष्ट तुम्ही ऐकली असेल, करू का नको, करू का नको. आणि त्यानंतर मग मी सुरुवात केलीच बरं का. आणि निगेटिव्ह विचार हे लांबून नाही बरं का, जवळूनच येत असतात आधी. आणि सगळ्यात आधी आपल्याला आहे ना आपली मानसिकता जास्त ठेवायला पाहिजे, नाही का. मानसिकता कशी माहिती का तुम्हाला, ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होतो ना, किंवा जी गोष्ट आपल्याला खटकते ना, त्या गोष्टीपासून आपण, मी म्हणते, 10 फूट लांब राहिलेलं कधी पण चांगलं का, माहिती का. कारण की ना जी गोष्ट आपल्याला पॉझिटिव्हिटी देत नाही, निगेटिव्हिटी देत असेल ना, त्यापासून लांबच राहा. आणि मी तुम्हाला कायम हेच सांगेल, नाही का. कारण की मला माहिती आहे, नाही का, आपण कोणासोबत किती चांगलं वागलं, किती कोणाला समजून सांगितलं बाबा मी हे यासाठी करते, मी त्यासाठी करते, पण समोरचा ज्याला जो अर्थ घ्यायचा, जो मिनिंग घ्यायचा तो तोच घेणार. तर चला, मस्त क्लिनिंग वगैरे करून घेतली, किचन मध्ये साफ करायचं होतं, कपडे वगैरे झाले, त्यानंतर स्वच्छ करून घेतलं. आता अजून ना भांडे वगैरे राहिले होते, आणि घरातले काम तर रोज चालूच असतात आपले, नाही का. तर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी फर्स्ट ब्लॉग टाकला तेव्हा माझ्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यू झाले. अक्षरशः सांगू का, 50-60 व्ह्यू झाले होते बरं का माझ्या शॉर्टला. आणि नंतर 1K व्ह्यूज झाले. किती तो आनंद, नाही का. इथं 50K, 100K, 200K असे व्ह्यूज आल्यावरती आनंद होतो. पण नाही बाबा, मला 1K मध्येच एवढा आनंद झाला ना, मी सांगू शकत नाही. त्यानंतर मला आहे ना पॉझिटिव्ह एनर्जी भेटली. म्हणजे ना, तुम्ही जो सपोर्ट करता ना युट्यूबरला किंवा ब्लॉगरला, तर तो सपोर्ट आहे ना त्यांना असं अजून प्रोत्साहन करतं का तुम्ही ब्लॉग बनवा. आणि ब्लॉग बनवण्यासाठी लागणारी एनर्जी नाही ही तुमच्यापासूनच मिळत असते बरं का. तर मी ना आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पिल्लूचं पण रुटीन शेअर करणार आहे, त्यामुळे ब्लॉग कुठे स्किप करू नका, पूर्ण बघा व्हिडिओ मध्ये. पुढे पुढे बाळाला मी म्हणजे आंघोळ वगैरे घातली, मालिश केली. आणि हो, मी एकटीच त्याला आंघोळ वगैरे घालते. आधी आधी स्टार्टिंगला 2-2.5 महिन्याचा होता ना, तोपर्यंत शेजारच्या ताई आहे ना त्या येत होत्या, पण त्याच्यानंतर आहे ना मग मीच म्हटलं, नाही का, आता मी तरी किती दिवस असे बसणारे, शिकून वगैरे घेतलं, आणि मग त्याला आंघोळ वगैरे घालायला सुरुवात केली. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळे म्हणतात नाही का, बाळ खूप शांत आहे, बाळ खूप शांत आहे, तुला काय काम असतं, तुझं काय बाबा, मज्जा आहे तुझी, दिवसभर घरातच असते तू. पण जी मुलगी एक आई झाली आणि ती स्वतः म्हणजे घरात एकटी असते ना, ती सगळं करत असते, तिलाच माहित असतं किती करावं लागतं आणि काय काय करावं लागतं. त्यानंतर मस्त लादी वगैरे पुसून घेतली, आणि बेडरूमची लाईट वगैरे बंद करून आहे ना मला खूप हळूहळू पुसावं लागतं, कारण की इथं झोपलं होतं माझं गोरुलं. त्यानंतर बाबा दमले खूप काम करून, त्यानंतर मस्त म्हटलं चला पाणी पिऊन घेऊ. आणि खरं म्हणजे मला पाणी प्यायचं होतं, आणि त्याच्यासोबत एक रील पण शूट करायची होती. ती रील आहे ना उद्या आपल्या इंस्टाग्राम पेज वरती येणार आहे. इंस्टाग्राम पेजचं नाव आहे मयुरी के, आणि मयुरी के एस ब्लॉग असं पण नाव आहे, त्याच्यावरती पण येणार आहे. त्यानंतर शूट वगैरे झाली. त्यानंतर बघा, माझे डिलिव्हरी नंतर माझे ना आधी पण हेअरफॉल खूप होत होतं, डिलिव्हरी नंतर विचारूच नका, बापरे सगळीकडे केसच केस. त्यानंतर ना मी एक रेमेडी ट्राय केली, आणि त्याने मला आहे ना 90% फरक पडलेला आहे. तुम्ही बघू शकता, बेबी हेअर आलेले आहे छोटे छोटे. आणि त्यानंतर मी तो स्प्रे वगैरे तयार केला, आणि मी तोच अप्लाय करत होते केसांसाठी, आणि मला खूप छान रिझल्ट मिळत आहे याचा. आणि मी तुम्हाला सजेशन देईन का तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तो कोणता आहे मला कमेंट करा, मी तुम्हाला तुमच्यासाठी नक्की ती रेमेडी बनवेन आणि शेअर करेन. तर मग पिल्लूची मस्त मालिश वगैरे करायला घेतली. आणि बघा, आम्हाला आंघोळ एवढी आवडायला लागली ना, आता नवीन नवीन आवडत नव्हते, आमचं सगळं लक्ष नुसतं पाण्याकडे असते बरं का. आम्हाला आंघोळ नाही पण पाणी, बापरे खूप आवडतं पाणी आम्हाला. आणि ना आता
मध्ये आमचे नखरे एवढे वाढलेत ना, आम्हाला मांडीवर नकोच वाटतं नाही का. पालतं केलं का आम्हाला सारखी मान उचलून खाली घ्यायची असती, आम्हाला साबण जोडायचा असतो, आम्हाला काही पाणीच खेळायचं असते. लय अवघड होत चाललं हे आंघोळ घालणं आता. मला माझ्यासाठी हे एक रिस्क बनलेली आहे. पण काय आहे बाबा नाही का, म्हणजे तो पण आता लहानच आहे, त्याला पण काही समजतं नाही. त्यानंतर आम्हाला आहे ना बकेट मधून उठायचंच नव्हतं. आई मला खेळू दे ना, आई मला बसू दे ना, हेच चालू होतं. तर असं होतं माझा आजचा दिवस. कसा वाटला ब्लॉग, आंघोळ वगैरे करून त्याला मस्त झोपी लावलं. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि आवडला असेल ब्लॉग तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. बाय.